नर्मदे हार. नर्मदे हर. माझ्यासोबत पुण्यातील मैया आहेत, दोन्हीही परिक्रमेमध्ये आहेत. ते त्यांचा अनुभव सांगणार आहे. तर आपण त्यांचा अनुभव त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नर्मदे हर. मी 8वीमध्ये असताना गोनी दांडेकरांचं आत्मचरित्र वाचलं, स्मरणगाथा, आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या परिक्रमेचा अनुभव लिहिलेला होता. तेव्हा माझ्या मनामध्ये पहिल्यांदा नर्मदेबद्दल प्रेम निर्माण झालं. मोठे होत असताना अर्थातच ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला पडत गेल्या, पण पुन्हा एकदा स्वर्गीय अमृतलाल वेगड यांची पुस्तकं माझ्या हातामध्ये आली नर्मदा परिक्रमेबद्दलची, आणि मग पुन्हा एकदा ते नर्मदा परिक्रमेचं एक स्वप्न म्हणूया, इच्छा म्हणूया, माझ्या मनामध्ये पुन्हा ती जागृत झाली. त्यानंतर मग भारतीताई ठाकूरांचं पुस्तक, जगन्नाथ कुंटेंची पुस्तकं, माई चितळेंचं त्यांचे ब्लॉग्स, असे सगळे ऐकले, वाचले, आणि मग ठरवलं की आपण आता खरोखर परिक्रमेला निघायचंच. आणि तो योग आला 20 नोव्हेंबर 2024ला. त्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलली, आणि आता 2 महिने होतील. 20 जानेवारी 2025ला. काय सांगू, मैयाने भरपूर दिलं. परीक्षा जरूर घेतली. त्या परीक्षेतून बाहेर पडायचा मार्गही तिनेच दाखवला. दृढ विश्वास तिच्यावरती ठेवून नर्मदे हरचा जप करत आपण जर चाललो तर 100% तुमची परिक्रमा जी आहे ती यशस्वी होणारच आहे. नर्मदा किनारा हा जैवविविधतेने अत्यंत संपन्न असा प्रदेश आहे. इथे निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आहेत, दगड आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत. काय काय सांगायचं. ह्या परिक्रमेत असताना, म्हणून आता खरं सांगायचं तर त्याचा मनापासून जसा आनंद घ्यायला पाहिजे तसा मिळत नाही आहे, पण नक्कीच परत एकदा येईल केवळ ह्याच्यासाठी आणि आनंद घेईल. माझ्यासोबत माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, आणि त्यांच्या असं एक म्हणता येईल की सपोर्ट आहे मोठा. कुठेतरी मी कायम धडपडत असते त्यावेळेला त्यांचा हात असतो कायम पाठीवरती, आणि असं म्हणूया मैयाने म्हणूनच आम्हाला दोघींनाही एकत्र परिक्रमा करायची बुद्धी दिलेली असावी. नर्मदे हार. काही अनुभव तुमच्या आपल्या परिक्रमेमध्ये काही अनुभव आला का तुम्हाला? अनुभव बरेच आले. एक सांगायचं तर आम्ही कर्जन आणि नर्मदा नदीचा जो संगम आहे तिथं चालताना एका ठिकाणी अडकलो होतो असं म्हणायला हरकत नाही. दगड होती, दरड होती, आणि तिथे फक्त 1 पाऊल होईल एवढीच जागा होती. समोरच्या बाजूला काही परिक्रमावासी पोहोचलेले होते, त्यामुळे आम्हाला वाटलं आम्ही पण त्याच्या पार जाऊ, आणि तिथे जाऊन अडकलो. तिथल्या परिक्रमावासींनी आरडाओरडा करत सांगितलं, जशा आलात तशा मागे फिरा. पण ती खरं तर दरड चढण्यासाठीची होती, उतरण्यासाठीची नव्हतीच. अतिशय धीर गोळा करत नर्मदे हरचा जप मोठ्याने करत मी पहिल्यांदा मागे वळले, आणि माझ्या मागोमाग वहिनी माझी. आणि एका क्षणाला असं झालं की जेव्हा दरड संपली तिथे मी येऊन बसले, कारण मला पुढे कसं जायचं आणि कसं उतरायचं हे अजिबात समजत नव्हतं. आणि खरोखर तो क्षण हा फार कसोटीचा क्षण होता. नर्मदे हर असं आम्ही दोघीही कंटिन्युअसली म्हणत होतो असं म्हणायला हरकत नाही. आणि तो नावाडी जो होता पहिलं तिला नेणारा, तो आला, त्याने आपली नाव किनाऱ्याला बांधली, तो धावत वर आला, आणि त्याने पहिल्यांदा मला हात देऊन मला खाली काढलं. मग माझ्या जाऊबाईंना खाली घेतलं, आणि मग आम्हाला होडीच्या पार नेलं. तो नावाडी त्या दिवशी आमच्यासाठी मैया होता. हो हो, खूप छान. आणि खरं सांगायचं ना तर मैया इतके छोट्या छोट्या तुमचे इच्छा पुऱ्या करते ना की असं वाटतं की आपण खूप मोठी इच्छा बाळगावी मनामध्ये, पण आपण प्रापंचिक आहोत माणसं, अगदी छोटीच आहोत, त्यामुळे बऱ्याच वेळेला छोट्याच इच्छा येतात. गोंदवलेकर महाराज असं जर म्हटलं ना की आज मला ना जिलबी खावीशी वाटते, खरोखर मिळून जाते हो तुम्हाला, मग असं वाटतं की खरं तर खूप मोठं काहीतरी मागायला पाहिजे. माझं अंतःकरण विशाल होऊ देत तिच्यासारखं. मागायचे तर मुक्तीच मागायची. गोंदवलेकर महाराज म्हणतात माझ्याकडे येणारे सगळे गिराईक जे आहेत ते सगळे तिकटा मिठाचेच आहेत म्हणायचे. मुक्ती मागायला कोणीच येत नाही माझ्याकडे. तसं मैयाकडे यायचं तर आहे तिच्या काठावर, आणि मला मुक्ती मिळावी ही प्रार्थना. परिक्रमेतून काय साध्य व्हावं किंवा काय केलं पाहिजे परिक्रमेमध्ये असं तुम्हाला वाटतं? परिक्रमेमध्ये असताना काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे? खरं तर मी फार लहान आहे,
काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. माझ्यापुरतं सांगायचं तर मला माझ्या स्वतःमध्येच अनेक दोष होते आहेतही, त्याच्यावरती मी झगडत होते. आज मला असं वाटते की काही त्यातले खरोखर बाजूला झाले. मी फार इम्पल्सिव्ह होते, रिॲक्शन देणारी होते. आज म्हणजे वहिनी मला खरं तर सांगेल, पण आज मी खूपच बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे. अगदी प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्ट होत नाही. परिक्रमा ही स्वसाधनेसाठी आहे हे समजून चालायचे प्रत्येक परिक्रमावासीने. कारण ना मैया किनाऱ्यावरच्या प्रत्येक माणसाला परिक्रमावासीबद्दल प्रेम आणि आदर आहे. आणि तो जर आपण टिकवून धरायचा असेल तर परिक्रमावासीचं वर्तन हेही तितकंच चांगलं असलं पाहिजे, असं माझं मनपूर्वक सांगणं आहे सगळ्यांना. वा, म्हणजे परिक्रमेमध्ये साधारण आपल्या चुका सुधारणं आणि चुका सुधारून आपल्या परमार्थाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणं याच्यासाठी परिक्रमा आहे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही आहोत जयंती माता मंदिराच्या जवळ असणाऱ्या भैरवनाथ गुफेच्या जवळ. तिथलं हे सगळं दृश्य आहे. मैयाने अतिशय सुंदर आपला स्वतःचा अनुभव सांगितला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.